नमस्कार. आज जरासं इमर्जन्सीमुळे मी प्रवासात आहे आणि मी प्रवासात असताना माझ्या मुलीचे डॉम्स ते ऑइल पेस्टल्स होते माझ्याकडे आणि एक टिंटेड पेपरची निळ्या रंगाच्या टिंटेड पेपरची एक वही होती. त्याच्यात मी चित्र काढायचा प्रयत्न केलाय. ही फुलं कुठली आहेत ह्याचा जरा प्रयत्न करा ओळखायचा. शेवटी मी तुम्हाला सांगेनच व्हिडिओच्या शेवटी. पण ही माझी अत्यंत आवडती फुलं आहेत आणि लहानपणीच्या माझ्या काही खूप छान आठवणी ह्या फुलांशी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणून मला वाटलं आज तुमच्याशी शेअर करूया आणि त्या ज्या गावातल्या आठवणी आहेत त्याच गावात मी आज आलेली आहे. तर बघूया मी आज काय काढते आणि तुम्हाला कसं वाटलं हे नेहमीप्रमाणे मला कळवायला विसरू नका. थँक आता मी आधी स्केच करून घेणार आहे पिवळ्या रंगाच्या खडूने, लाईट पिवळा जो असतो लहान मुलांच्या ऑइल पेस्टल्समध्ये त्याने. आता मी हा आधी बेस करून घेते सगळ्या पानांचा आणि मी ह्याला स्मच करण्यासाठी साध्या बोटांचा वापर करते. बोटाने हे जे लावलेले रंग असतात ते पसरायचे आणि म्हणजे त्याने एक्स्ट्राचा कलर पण निघून जातो आणि त्याच्यावरती दुसरा कलर, खडूचा दुसरा कलर बसायला मदत होते. नाहीतर एका दिलेल्या कलरवरती खडूचा दुसरा रंग बसत नाही. तर तो या प्रकारे बसतो. आता मी आधीच्या खडूंवरती दुसरा लेयर देते आणि आता मधली जी जागा आहे, थोडासा आपला जो कागद आहे त्याला थोडीशी शाईन आहे, तर ती कमी करण्यासाठी आणि खडूनी काम करत असल्यामुळे मध्ये थोडंसं शॅडो इफेक्ट आणण्यासाठी मी काळा रंग हलक्या हाताने देऊन घेतला आहे आणि तो परत बोटाने स्मच करून किंवा पसरून घेतला आहे. आता लाल रंग आणि पांढरा रंग याचा वापर करून मी फुलं काढते कारण माझ्याकडे गुलाबी रंग हवा होता, मला तो नव्हता. तर मी पांढरा आणखीन लाल रंग घेतला आहे आणि मध्ये केशर जे असतं किंवा जे परागकण असतात त्यांच्यासाठी मी पिवळा रंग दिला आहे. आता चित्र एकदम फायनल स्टेजकडे आलं आहे. अशा प्रकारे मी चित्र पूर्ण करून घेतलं आहे आणि थोडे काही वेगवेगळ्या रंगाचे पॅचेस मी देते आणि थोडी मोकळी फुलं निगेटिव्ह पॉझिटिव्ह स्पेस किंवा कॉम्पोजिशनसाठी वापरली आहेत. आता कसं दिसतंय हे तुम्ही मला सांगणारच आहात. हे झालंय आपलं चित्र पूर्ण तयार. ओळखली फुलं कुठली होती ते? मला ही फुलं अतिशय आवडतात. त्यांचा मंद सुगंध, त्यांचा रंग. एकाच फुलाच्या 5ही पाकळ्यांना वेगवेगळ्या छटा असतात आणि आम्ही लहानपणी त्यातला मध पण खायचो त्याच्या देठातला. तुमच्या ह्या फुलाबद्दलच्या काही आठवणी असतील किंवा इतर तुम्हाला आवडणारी फुलं असतील तर मला कमेंटमध्ये नक्की पाठवा. मी त्याची चित्र काढायचा प्रयत्न करेन. थँक